आज सकाळीच गॅलरीमध्ये मस्त सकाळी सकाळी कवळं ऊन पडलेलं होतं. तर मग थोडंसं गॅलरीमध्ये उभं राहिले आणि थोडेसे फुलं पण आलेले होते, तर तेच तोडून घेतले ते. नंतर तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि देवपूजा वगैरे करून घ्यावं म्हटलं, तर देवपूजा वगैरे करून घेतली. आणि थोडासा पपई पण खावं म्हटलं नाश्त्याला. गावाकडून आलेली खूपच छान आहे ही पपई. छान निघली, म्हणजे गोड पण लागली. अशी विकतच्या ना थोड्याशा फिक्क्या फिक्क्या लागत्या ना, ही खूप छान लागली आहे. मग पपई वगैरे खाल्ली आणि दुपारा ना बाजरीची भाकर आणि कढी वगैरेच केलेली आहे. तर मग स्वयंपाकासाठी आणि थोडासा मधात भाजीपाला वगैरे लावून घेतला मुलं आल्याच्या नंतर. आणि कुंडीमध्ये ना मला तुळस लावायची होती खूप दिवसांनी. मी तुळशीचे मंजुळा टाकलेल्या होत्या ना, तर मग त्याच इथं लावून घेऊ म्हटलं, कारण की खूप दिवसांनी लावायची होती मला. मी गावाकडून माती पण आणलेली होती त्याच्यासाठी, तर तेच इथं लावून घेते. आणि नंतर म्हटलं आज ताजा ताजा भाजीपाला आहे, तर मग मस्त अशी पावभाजी पण बनवूया संध्याकाळी. सगळं हिरवं भाजीपाला असला ना, तर मग पावभाजी पण छान लागते. आणि आता थंडीच्या दिवसात तर सगळं वाटाणे वगैरे सगळं फ्रेश फ्रेश मस्त असं. मग पावभाजी पण संध्याकाळी बनवून वगैरे घेतली मी. नंतर छान असं संध्याकाळी आणखीन जेवण वगैरे झाल्यावर मॉलमध्ये पण जायचं होतं. थोडंसं सामान वगैरे आणायचं होतं ना, तर मग चला म्हटलं आज आता मॉलमध्ये पण जाऊया. खूप दिवस झाले होते गेलो नव्हतो. मग मॉलमध्ये गेल्यावर थोडेसे जे नाही ते सामान घेतलं आणि थोडंसं कोन वगैरे पण घेतला. मुलांना थंडीचं खावं वाटलं होतं त्यांना, आईस्क्रीम ते. तर मग इथं कोनच घेतले मी आणि बाय.